मला पहिले सांगायला लागेल की गैरसमजुती खूप प्रचलित आहे. म्हणजे मासिक पाळीबद्दल गैरसमजुती शहरातही आहे, गावात तर आहेतच. तर ह्या गैरसमजुतीमुळे स्टिग्मा आणि डिस्क्रिमिनेशन जे केलं जातं, जे अजूनही केलं जातं, त्यामुळे कुठलीही स्त्री बोलायला मागत नाही. का आपल्या मनातली कुठलीच गोष्ट सांगत नाही आणि लहानपणापासून आपल्याला सांगितलंय सहन करा. आम्ही सहन केलं, तूही सहन करू शकते. अशी प्रत्येक आई आपल्या मुलीला सांगते, पण एखाद वेळेस तीही बोलत नसेल. म्हणून तिलाही मनोबळ नाही आहे की आपल्या मुलीसाठी उभं राहावं आणि तिला हक्क आहे की बाई तू आराम कर, काही गरज नाहीये, भावाला सांगेन मी, तो मदत करेल. पण अजूनही आपल्या घरात जेंडर डिस्क्रिमिनेशन चालतं. मुलीला काही असो, तिला काम करावंच लागतं. ह्याने काय होतं की त्यांचं मानसिक स्वास्थ्य जे आहे ते लहानपणापासूनच बिघडतं. या सगळ्या गोष्टींचा मनावर परिणाम होतो. मी म्हणत नाही की नैराश्यच येतं, पण आपण अशा अवस्थेत वाढलो आहोत की आपल्याला वाटतं की महत्वच दिला जात नाही. म्हणजे मी काही केलं, काही नाही केलं तरी माझी बाजू मांडणारी मी एकटीच असेल आणि मी कमी पडते समाजाशी लढायला, माझ्या घरात स्वतःच्या भावाशी लढायला. आणि कुठलाही पुरुष उभा राहते आपल्या घरात. अजूनही आता तर ठीक आहे, OTT आहे, नेटफ्लिक्स आहे आणि मोबाईलवरच सगळं बघतात. नाहीतर पूर्वी टीव्हीवर काही असं सॅनिटरी नॅपकिनची ऍडव्हर्टाइजमेंट जरी आली तरी चॅनल चेंज केला जातो. म्हणजे का आपण बोलत नाही? आपण आपल्या मॅडमने आता सांगितलं की ज्ञान द्यायला पाहिजे, आपल्याला नॉलेज द्यायला पाहिजे आणि व्यवस्थित प्रशिक्षण करायला पाहिजे. म्हणजे ते अवेअरनेस घरातूनच सुरुवात होते. सेक्स एज्युकेशन अनफॉर्च्युनेटली शासनाने त्याला परवानगी दिली नाहीये आणि म्हणून सेक्स एज्युकेशन जे सुरुवातीला होत होतं आता कुठल्याच शाळेत होत नाही. म्हणून बाकीच्या माध्यमातूनच सगळं इन्फॉर्मेशन मिळतं. म्हणजे लैंगिकताबद्दल चर्चा करणं, जनेंद्रियांबद्दल चर्चा करणं जेव्हा झालंच नाही तेव्हा तुम्हाला तुमचा समाज कसा प्रकल्प होणार, कसं त्यांना कळणार, कसं त्यांच्यामध्ये सहानुभूती येणार, का कसं ते महिलांकडे वेगळ्या नजरेने बघणार, हे नाहीच आहेत आपल्या समाजात. आपण मागतोय, आपण म्हणतोय महिलांचा हक्क आहे, त्यांच्या वेदना समजून घ्या, पण ते समजणारा समाज आपल्याला तयार करायचा आहे आणि त्याची सुरुवात आपल्या घरातूनच होते. PMS बद्दल म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम ही जवळजवळ 30 ते 40% महिलांना त्याच्यातून जातात. त्याची सिव्हिअरिटी व्हेरीड असते. म्हणजे काही काही महिलांना माइल्ड असू शकतं, काहींना खूप सिव्हिअर असतं. मग त्यावेळेस मला इतक्या वेदना होतात की मी लोळतच असते, मला उठवतच नाही, माझं अंग इतकं दुखतंय. मला डोकेदुखी फार प्रमाणात महिलांना होते मासिक पाळीच्या दरम्यान, एक दिवस का 2 दिवस पाळी सुरू व्हायच्या आधी. मग ह्या सगळ्या गोष्टींना ती एखाद वेळेस ऍब्सेंटिझम होऊ शकतं, कामाला नाही जाऊ शकत. कामाला गेली तरी तिने 2 तास आराम घेतला तरी त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. मग कुठे स्त्रिया हाडे होऊ नये कारण आपल्याला घर चालवायचंय ह्या दृष्टिकोनातून सगळं सहन करून काम करीतच असतात. कुठेतरी मला वाटतं आपल्या सगळ्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आणि नैराश्य भरपूर प्रमाणात आहे, चिंता भरपूर प्रमाणात आहे. तर हे सगळे मानसिक प्रॉब्लेम्स आपल्याला महिलांमध्ये दिसतात आणि मासिक पाळीच्या वेळेस तर निश्चितच